ते लाईव्ह व्हायला लागले सगळ्या समोर. मी सांगतोय बसायचं तर नीट माणसासारखं बसायचं नाही, आत्ता जावं. आणि काय झालंय माता बालकांना तुम्ही लाड केलाय कार्ट्यांचा, त्यांचा दोष नाही. नवसाचं आहे, गावदेवीला नवस केलं, वटवागुळ माझ्या पदरात पडलं, आमच्या पोराला शाळेत अजिबात मारायचं नाही काय. आणि एखाद्या शिक्षकानं थोडा जरी हात लावला कार्ट बोंबलत घराकडे लगेच मम्मी मम्मी मला लय मारलं. मम्मी त्याच्यापेक्षा हुशार, लगेच फेरेन लावली लावून पाऊंड्स पावडर थापून त्या मुख्याध्यापकाच्या केबिन मध्ये कोणी मारलं माझ्या नवसाच्या दिवट्याला काय. आणि कार्ट पण एवढं नालायक, जरा हात लावलेला असतोय एकाचं दोन करून सांगतोय. आणि आता तर नियम आलाय पोरांना मारायचं सोडा, पोरांच्या भावना दुखावतील असं काय बोलायचं सुद्धा नाही. म्हणजे कार्ट तुमचा तंबाखू घेऊन आलं, तंबाखू. आज बुलढाण्याला होतो काय 16 वर्षाच्या पोरांच्या खिशामध्ये गांजाच्या पुड्या. ऐका, 9वीच्या पोरी सिगारेट वडत. व्हिडिओ आहे माझ्याकडे, खोटं काही मी सांगत नाही. आणि कुणाला लाज वाटून पण घेऊ नका काय. आई बापानं तुम्हाला वाटतं पोरगी शाळेत गेली, पोरग शाळेत गेलं, लय 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 बेकार स्थिती आहे. एक घरातल्या 2 लेकरांच्या नजरेत तू नजर घालतीस आणि जास्तीत जास्त गावातल्या लेकरांना तू बघतीस. या वसंत हंकाऱ्यानं महाराष्ट्रातले नाही राष्ट्रातल्या लाखो करोडो लेकरांच्या नजरेत नजर घातली. मला कळतं, सावध राहा. एखाद्या दगडातून उत्कृष्ट मूर्ती जर घडवायची असेल तर त्या दगडातला नको असलेला भाग ठोका देऊन काढावाच लागतो, त्याशिवाय मूर्ती घडत नाही. लक्षात घ्या. या पोरांचा नको तो लाड केला तुम्ही काय. आता पोरग जर तुझा तंबाखू घेऊन आलं तर आमच्या शिक्षक बांधवांना त्याला काय बोलायचं नाही, उलट म्हणायचं या सावकार या चुना लावून देतो, बसून खा. आलं का लक्षात. पण पोरानो, हा नियम शिक्षकांना आहे. जर कुणी दंगा केला मधूनच वोट इकडं जा तिकडं जा, याला दिवस त्याला दिवस, एका रपाट्यात चिंगम खायला लागलेस ना. वोट 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 चाल टाकून ये. आई बापानो, चिंगम खाणारी पोरं वयाच्या 15व्या 16व्या वर्षी विमल गुटखा खाणार, लक्ष असू दे. कारण चिंगम खाताना शरीराला मानसिकता बदललेली आहे. तोंड हलवायची सवय ही कार्टी मोठी झाली की तोंडात मावान गुटखा टाकणार. चिंगम खाणाऱ्या पोराच्या कानाखाली अगोदर आवाज काढायचा. आहे बाबा, तुम्हाला जमत नसेल तर मी करतोय, लगेच तुम्ही अजून कोणाकडे चिंगम आहे का? उडवतोय मी. एका रपाट्या जडी वली. काल एकाला रपाटा घातलाय, त्याला बोनस मिळालेला आहे. पुढून ओली, मागून झेंडवासारखी पिवळी झालेली आहे. त्यामुळे येणारा 1 तास अतिशय शांत राहायचं. इकडून येणाऱ्या माता इकडे बसतील, पाठीमागून आलेल्या मातांना इथं जागा करून द्या. मधून गेलं की मग आता ते आपलं व्याख्यान तुटतं. तिथं मातांना बसवा, इकडून येणारे इकडं. का रे तू हात बांधून पोरानं तुम्ही उभा आहे, तुलाही मोठा शाहरुख सलमान झालास काय? तुला एक तर बस नाही तर घराकडे जा, हात बीत बांधून खिशात हात घालून उभा राहा. ए बस के, एवढं कशाला हे अंतरला हे? इथं काय मला झिम्मा फुगडी खेळायची आहे काय? एक तर बस नाही तर घराकडे जा. आम्ही काय बांधून ठेवलंय का? काही तर कोण नाचायला आलंय, नाच गाणं एक गाणं बघतो आणि जातो, 10 रुपये उडवतो. सगळ्यांनी बसून घ्यायचं. चला, सब मंगल आहे, सब आनंद आहे. आता मातानो, तुम्हाला एवढा आनंदाचा दिवस तुमच्या आयुष्यात रोज रोज येतो का मातानो? एवढं सुंदर असं गावाच्या चौकामध्ये वा 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 असं हे बसायला टाकलेलं आहे. आनंदाचा दिवस. इकडे मस्त हनुमंतरायाचं मंदिर दिसतंय, क्या बात आहे. समोर व्यंकटेश आपला. वा एवढा आनंदाचा दिवस असताना ती लहान लहान 4-4 वर्षाची कार्टी बघायला लागलोय तुमच्या मांडीवर. निदान आजच्या दिवशी तरी त्याच्या बापाकडे देऊन यायला पाहिजे होतं का नाही? घेऊन आलायसा उचलून, चलर गण्या चलर शोन्या, तू हागला का, तू मुतला का, तुझा ड्रायव्हर कुठं आहे, चिंगीचं कुठं गेलं, मंगीचं कुठं दिसेना झालंय. आणि ते आणायची सगळे आमच्या बोकांडी मारायची इथं. आणि कार्ट पण एवढं नालाय, घरातनं गप येतोय आणि इथं आल्या मम्मी शिला आलंय, मम्मी घरलाच आहे, मम्मी पप्पा कुठं आहे, मम्मी मला भूक लागली. तेवढी तयारीतच आहे
बघ माझं व्याख्यान पाडायचं बघ तू माझा माझा 25 वर्षाचा अनुभव आहे. आता मी सुरू केलं कार्ट रडणार आहे. आता ते जर रडायला लागलं शांतपणे त्याला उचलायचं, एवढी जागा आहे, त्याला फिरवून आणायचं आणि शांतपणे बसायचं. तिथंच त्याला चिमट काढत बसायचं नाही. असाच आहे बाच्याच वळणावर गेला, तुझं खानदानच असलं, तुझा आजा तर कसा दिसतोय, तुझा चुलता तर नको झालाय, अजिबात त्याला घरातलं काय कळत नाही. हा काल तर एका मातेनं लातूरला वर्ण पदर टाकलाय, गर्दीत पोराला ढुस द्यायला लागल्या आतनं, आणि मी नेमकं ते बघितलं. हा अजिबात तसलं. आणि शेजारणीला विनंती, तिनं तिच्याकडे बघून हसायचं नाही. तुझं रडलं, माझं कुठं रडलं, गंगीचं रडलं, चिमीचं रडलं, माझं नाही रडलं. तुझं रडलं नाही, तुझं तर कार्ट एवढं नालायक आहे, गावची अर्धी शाळा तुझ्या कार्ट्यानं बाद केली. 4 शिक्षकांना आमच्या मुळव्यात झाला, 2घांना बीपी झाला, एकाला साखर झाली, एकीचं रोज बायकोवर भांडणं असतात, येण्यासारखं करायला लागले तुझ्या कार्ट्यामुळं. हा त्यामुळं तुझं काय कार्ट लय भारीतलं असं काय नाही. हा लागलं रडायला, शांत करायचं. आता इकडून काही मैत्रिणी कोणाच्या आल्या तर तिकडं मला कोणासाठी आणलंय, मी कोणासाठी आलोय, तुमच्यासाठी आलोय. माझ्याकडे बघायचं नाही. गंगी आली इकडे ग, चिमे इथं बस ग, तिथं मंगीचं बसली, दीपी कुठे गेली, अजिबात असलं काय करायचं नाही. हा सगळ्यांनी 1 तास